मुंबईतली नोकरी. पण अर्ज फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांसाठी. मग मराठी तरुणांनी जायचं कुठे? एका जाहिरातीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील एका उच्च पगाराच्या नोकरीची जाहिरात सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. Naukri.com आणि लिंक्डइनवर प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत EGM आणि अकाउंट्स फायनान्स पदासाठी भरती सुरू असल्याचं सांगण्यात आलं. पगारही कमी नाही, तब्बल 20 ते 25 लाख रुपये वार्षिक. पण वाद निर्माण झालाय तो एका अटीमुळे. जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवार अर्ज करू शकतात. मुंबईतील नोकरीसाठी अशी अट का, असा सवाल आता अनेकांकडून विचारला जातोय. सोशल मीडियावर अनेकांनी याला भाषिक भेदभाव म्हटलं असून मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान जाहिरात देणाऱ्या अहमदाबाद स्थित भरती एजन्सीने स्पष्टीकरण दिलंय की कंपनीचं म्हणणं आहे संबंधित कंपनीच्या कामकाजाच्या गरजेनुसार विशिष्ट भाषेचं ज्ञान असलेल्या उमेदवारांची मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार जाहिरात देण्यात आली होती. मात्र हे स्पष्टीकरण अनेकांना मान्य नसल्याचं दिसतंय. ही फक्त भाषेची गरज होती की रोजगार प्रक्रियेतील भेदभाव? तुमच्या मते मुंबईतील नोकरीसाठी अशा अटी योग्य आहेत का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा.